जगद्गुरू आहेत, त्यांना शुगर आणि अनेक त्रास आहेत, त्यांनाही बसवलेलं आहे. त्यांनाही खूप छान रिझल्ट आहेत. अनेक ठिकाणी प्रवास करतात. आता त्यांना कसलाही त्रास नाहीये. वाईमध्ये सद्गुरू महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्याकडेही बसवलेलं आहे. त्यांना सुद्धा शुगरचा त्रास होता, त्यांनाही त्रास कमी झालेला आहे. असे 4 मिशन. एक नांदेड जिल्ह्यामध्ये वसमत दिगंबर शिवाचार्य महाराज आहेत, त्यांनाही बसवलेलं आहे. सांगलीमध्ये आपण बसवलेलं आहे मिशन. एक PSI अधिकारी होते, त्यांच्या मंडळींना कॅन्सर होता, त्यांचाही कॅन्सर बरा. खूप छान रिझल्ट आहेत आतापर्यंत. त्या किंगन वॉटरचा मी डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे खूप छान. मी अनेक वेळेला सरांना, गोंदे सरांना ह्याच्या आधी अनेक त्याचे फोटो असेल, डेमो असेल त्यांना पाठवलेला. त्यांच्याबद्दल मी चर्चा सुद्धा झालेली आहे. गौरव भाऊंच्या बद्दल पण मी त्या किंगन वॉटर बद्दल बोललेलो आहे. खूप सुंदर वॉटर आहे, चांगलं वॉटर आहे. फक्त त्या मिशनची किंमतच जास्त असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडत नाही. पण आज वळवामध्ये गोंदे सरांनी अत्यंत अल्प दरामध्ये हे किंगन वॉटर आपल्याला उपलब्ध. खरोखरच तुम्ही ज्यांना काय त्रास असेल, BP असेल, थायरॉइड असेल, शुगर असेल, त्यांनी थोडे दिवस त्याने पाणी पिऊन बघा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. कॅन्सर तर माझ्या डोळ्यासमोर आमचे शिष्य आहेत मार्डीचे, तोडकर साहेब म्हणून बँकेमध्ये मॅनेजर होते. लास्ट स्टेजचा कॅन्सर होता, पूर्ण त्यांचं सगळं काढून टाकलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं काहीच उपयोग नाही, घेऊन जावा. मला मुलांचा फोन आला, महाराज आता पप्पांचं काही खरं नाही. आम्ही तिथं प्रत्यक्षात गेलो. त्यांना परिस्थिती नसताना सुद्धा मी ते किंगन वॉटर त्यांच्या घरामध्ये बसवलेलं आहे. आज माणूस फिरतोय, सगळीकडे जातोय, सगळं काढून आता स्वतःच्या हाताने तो जेवतोय. इतकं सुंदर आहे. खरोखरच या वॉटरचा आपण चांगला उपयोग करावा. किंगन वॉटर म्हणजे हिमालयामध्ये जे नैसर्गिक पाणी असतं ते पाणी या वॉटर मधून मिळतं. हिमालयामध्ये साधू संत पितात, कोणी आजारी पडत नाही, त्यांना कुठल्याही गोळीची आवश्यकता नाही, कारण ते झऱ्याचं पाणी आयक्लेन वॉटर पितात, म्हणून त्यांना काही होत नाही. तेच वॉटर आपल्याला तिथं जाऊन आपल्याला पिणं शक्य नाही. केदारनाथला, हिमालयात जाऊन पिणं शक्य नाही. त्या वॉटर मधून आपल्याला शक्य आहे. आपण सर्वांनी त्या वॉटरचं खरोखरच गोंदे साहेबांचं मनपूर्वक आभार की वाळवा गावामध्ये ते पाणी अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलं. खरोखरच त्या पाण्याचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा ही आपल्या सगळ्यांना विनंती. खूप धन्यवाद महाराज. ओके चालतंय.